बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शुद्ध श्रावण मास निमित्त भव्य कावड यात्रा संपन्न। शिंदखेडा तालुक्यातील सुकवत पासून ते वरुळ घुसरेपर्यंत भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या कावड यात्रेचे वरुळ घुसरे येथील समस्त ग्रामस्थांनी आयोजन केले होते। सदर कावड यात्रा वरुळ येथील पुरातन महादेव मंदिरापर्यंत काढण्यात आली। या कावड यात्रेत अबालवृद्ध, महिला, पुरुष व लहान मुलं मुली यांनी उत्साहात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। पुरातन महादेव मंदिरात भाविकांसाठी संध्याकाळी महाप्रसाद भंडाराचं आयोजन देखील करण्यात आले होते। या कावड यात्रेत असंख्य भाविक सहभागी झाले असल्याचं दिसून आले। धार्मिक दृष्ट्या आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेचे शिंदखेडा शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले। त्याचप्रमाणे भागचंद जैन यांनी कावड यात्रेविषयी सविस्तर माहिती दिली। मुख्य संपादक जतीन बोरसे। नमस्कार मित्रांनो, वरुळ येथील आमच्या ग्रामस्थांनी भाविकांनी आज सुकवत इथून कावड पदयात्रा निघाली। त्या कावड यात्रेत सर्व ग्रामस्थांनी हिरिरीने स्वतःहून पुढे येऊन भाग घेतला। ही पदयात्रा म्हणजे अतिपद असल्यामुळे, पहिलेच वर्ष असल्यामुळे आपल्या भागात पदयात्रेचं पदार्पण होणं हे वरुळ गावाचे सौभाग्य आहे। वरुळतील ग्रामस्थांनी त्यासाठी परिश्रम घेतले। सकाळी 6 वाजेपासून सुकवतपासून पदयात्रा प्रारंभ झाला। पदयात्रा वरुळ शिंदखेडा मार्गे वरुळला महादेव मंदिरात येऊन आणि संध्याकाळी तिथं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। या पदयात्रेसाठी ग्रामस्थांनी पुष्कळ मेहनत घेतली। राजे वगैरे स्वतः भागले गावातील ग्रामस्थांनी त्याच्यासाठी आणि देवीनिमित्त जी आमची दखल घेतली त्याबद्दल देवीनिमित्त मी ग्रामस्थांचे आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।